नमस्कार मैत्रिणींनो, मनशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मला खात्री आहे तुम्ही आनंदात असाल, मजेत असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपण जीवन जगत असताना अनेक संघर्ष करीत असतो. कोणत्या ना कोणत्या त्रासाला सतत सामोरे जात असतो. पण आपण कधी विचार केला आहे का, कधीच कोणाला त्रास न देणाऱ्या चंद्रालासुद्धा ग्रहण लागते. मग आपण तर काय साधी माणसे आहोत. आपल्याला त्रास होणार नाही असा विचार करून कसं चालेल. आपण कितीही व्यवस्थित, शांत, प्रामाणिक आणि चांगले वागलो तरीही आयुष्यात काही अशी माणसे असतात की ती आपल्याला विनाकारण त्रास देतात. प्रत्येक त्रास हा आपल्या चुकीमुळे होतोच असे नाही. काही काळोख्या सावल्या आपल्याला त्रास देण्यासाठी येतातच. अर्थात काही गोष्टी फक्त वेळेचा भाग असतात. चंद्राचं ग्रहण कसं कायम नसतं, तसंच आपल्या आयुष्यातील दुःख, त्रास कायम राहत नाही. जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं. त्या अंधारानंतर पुन्हा प्रकाश येत असतोच. म्हणून आपण थोडा धीर धरायला हवा आणि संकट आलं की स्वतःला दोष नाही द्यायला पाहिजे. संकटही आपल्याला खंबीर, कणखर करण्यासाठी येतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य म्हणजे सुख आणि दुःख यांचा खेळ आहे. जे आज आपल्याला त्रास देतंय तेच कदाचित उद्या आपल्याला अधिक मजबूत बनवेल. वेदना आपल्याला सहनशीलता शिकवतात, अडचणी आपल्याला संयम शिकवतात आणि स्वतःची ताकद दाखवून देतात. अपयश आपल्याला पुन्हा जोमाने काम करण्यास प्रेरित करते. म्हणून दुःखाला, संकटांना घाबरू नका, हताश होऊ नका, कारण आपणही चंद्रासारखे पुन्हा उजळू शकतो. यावर विश्वास ठेवा. आपण आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त खंबीर आणि मजबूत आणि यशस्वी बनवू शकतो. अच्छा, तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नंतर. तोपर्यंत धन्यवाद.